प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो की आज या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिलेली आहे. आपणा प्रत्येकास यावेळेस मी सूचित करीत आहे की मी अकोला या ठिकाणी आलेलो आहे आणि अकोल्यावरून आजची ही भक्ती जी आहे ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकांपर्यंत प्रसारित होत आहे. माझ्या काही कौटुंबिक गोष्टींमुळे मला या ठिकाणी अकोल्याला यावं लागलं, पण तरी देखील या दिवसांमध्ये रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आपण या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून देवाच्या ज्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होत आहोत, देवाच्या उपासनेमध्ये सहभागी होत आहोत, ते नियमितप्रमाणे आपण करणार आहोत. म्हणून देखील परमेश्वराच्या नावाला मी यावेळेस धन्यवाद देतो. या प्रियांनो, यावेळेस आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया. आजची उपासना आपण प्रभूच्या हातामध्ये देऊया आणि ही बुधवारची प्रार्थना देखील परमेश्वराने आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची करावी हीच प्रभूचरणी आपण यावेळेस विनंती करूया. आपण सर्वजण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. देवाचं वचन आम्हाला म्हणतं, हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचो. माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नको. तू आपला कान माझ्याकडे लाव. मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. जग व जगातील सर्व गोष्टींचा निर्माण करता देव केवळ तूच आहेस. प्रभू, आज या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये आम्ही जेव्हा तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत, प्रभू परमेश्वर, आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू, आमचं तुझ्याजवळ येणं प्रभू आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार होऊ दे. आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू उन्नती प्राप्त करून देणार होऊ दे. आणि प्रभू, आज तुझ्या उपासनेद्वारे तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाचं सांत्वन कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमध्ये आज आम्ही जगत आहोत प्रभुराय, या परिस्थितीमध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा आधार हो. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू, जे सर्व उपासक प्रभू आज या उपासनेमध्ये आमच्यासोबत जोडले जात आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्यावर तुझं वर्धस्तु तू ठेव. आणि प्रभू, आज तुझ्या जवळ येणं, तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू परमेश्वरा सहभागी होणं प्रभू, ही सर्व गोष्टी पित्या परमेश्वरा प्रभू तुझ्या गौरवाचे आणि आमच्या आध्यात्मिक उन्नतीचे कारण होऊ दे. हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही तुला देत आहोत. पुढील वेळेमध्ये प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे तू आम्हाला चालवावं हीच तुला आमची विनंती आहे. ही प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाय मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमीन. देवाची स्तुती असो प्रियांनो. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आमचा जिवंत देव हा खरोखर आमच्यावर कृपा करणारा देव आहे. आणि ज्याप्रमाणे देवाचं वचन आज आम्हाला सांगतं, जे आम्ही सुरुवातीलाच आव्हानपर वचन वाचलेली आहे, ते आम्हाला म्हणतं की हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे तू लक्ष दे. मी जेव्हा तुझी आरोळी मारत आहे, त्या माझी आरोळी तुझ्यापर्यंत पोहोचू दे. परमेश्वरा, मी जेव्हा विशेष करून तुझ्याकडे आपली दृष्टी लावत आहे, तू आपले मुख माझपासून लपवू नको. पण परमेश्वरा, तू विशेष करून मी ज्या दिवशी तुझा धावा करेन त्या दिवशी तू मजकडे सत्वर ये. या ठिकाणी वचन सांगतं. आज या उपासनेमध्ये हाच अनुभव आम्हा प्रत्येकाला घडू. आम्ही आज जेव्हा देवाकडे येत आहोत, देव परमेश्वराने आमची वाणी ऐकून, आमच्या अंतःकरणाची वाणी ऐकून परमेश्वराने सत्वर आमच्याकडे यावं हीच आम्ही परमेश्वराजवळ विनंती करूया. या प्रियांनो, काही गीतगार आम्ही सुरुवातीला देव परमेश्वराच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि मग पुढील परमेश्वराच्या पवित्र वचनावर आपण थोड्या वेळ मनचिंतन करूया. आपण आपलं जे जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊया. पुढील गीतगार त्या जिवंत देवाच्या नावाला आपण उंचवूया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो।
प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहां भी रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आस। मुझको कबूल कर ले, मेरे पापों से शुद्ध कर दे। मुझको कबूल कर ले, मेरे पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो
सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुंदर को जिसने दो भागा, जंगल में मार्ग निकाला। समुंदर को जिसने दो भागा, जंगल में मार्ग निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। जिसके लिए सब कुछ हो संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ हो संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। प्रियानो, यावेळेस आपण परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे, त्याच्या नावाला धन्यवाद दिलेला आहे। आपण देवाच्या वचनाकडे आपल्या स्वतःच्या अंतःकरणाची यावेळेस तयारी करूया। आपण प्रार्थनेत असूया। स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आमच्या स्तवनाचा यज्ञ तू स्वीकारून घेण्याची दया कर। आमचा पाठीराखा परमेश्वर केवळ तूच हो प्रभू। पिते, आम्ही या समय तुला विनंती करीतो की प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे आज आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची प्रभू तू संधी देत आहे। तुझ्या पवित्र आत्मा प्रभू परमेश्वरा जो आमच्याकरिता सहाय्यक आहे, आमचा कैवारी आहे प्रभू परमेश्वरा, त्या पवित्र आत्म्या करवी आज मार्ग, सत्य आणि जीवन असलेला आमचा येशू ख्रिस्त जो आहे त्याची सहभागिता आम्हाला लाभत आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवितो। पुढील वेळ प्रभुराया आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत। तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे। मान, महिमा, गुरु, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाय मागतो म्हणून तो ऐक प्रभू, आमेन। प्रियानो, यावेळेस आपण परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे, त्याच्या नावाला धन्यवाद दिलेला आहे। आपण देवाच्या वचनाकडे आपल्या स्वतःच्या अंतःकरणाची यावेळेस तयारी करूया। आपण प्रार्थनेत असूया। स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आमच्या स्तवनाचा यज्ञ तू स्वीकारून घेण्याची दया कर। आमचा पाठीराखा परमेश्वर केवळ तूच हो प्रभू। पिते, आम्ही या समय तुला विनंती करीतो की प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे आज आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची प्रभू तू संधी देत आहे। तुझ्या पवित्र आत्मा प्रभू परमेश्वरा जो आमच्याकरिता सहाय्यक आहे, आमचा कैवारी आहे प्रभू परमेश्वरा, त्या पवित्र आत्म्या करवी आज मार्ग, सत्य आणि जीवन असलेला आमचा येशू ख्रिस्त जो आहे त्याची सहभागिता आम्हाला लाभत आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवितो। पुढील वेळ प्रभुराया आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत। तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे। मान, महिमा, गुरु, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देत आहोत आणि प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाय मागतो म्हणून तो ऐक प्रभू, आमेन। देवाच्या
कृपेबद्दल खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनाचं आपण यावेळेस वाचन करूया. यावेळेस आजच्या मरणाकरिता जी वचनं निवडण्यात आलेली आहे ती आपणास जुन्या करार यातील स्तोत्र संहिता याचं स्तोत्र 94 आणि त्याची वचने 16 ते 19 ही प्राप्त होत आहे. आपण सर्वजण आपापल्या पवित्र शास्त्रातून ही वचने यावेळेस काढूया. स्तोत्र संहिता यातील स्तोत्र 94 आणि त्याची 16 ते 19 वचने. द बुक ऑफ Psalm 94 verses beginning from 16 to 19. Book of Psalms 94 verses beginning from 16 to 19. वचने आम्हाला याप्रमाणे सांगतात, माझ्यासाठी दुष्कर्म्याविरुद्ध कोण उठेल? अनिती करण्याविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील? परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती. माझा पाय घसरला असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते. तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते. परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आम्हा प्रत्येकाच्या मननाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान निवा गौरव आदर सन्मान असो. खरोखर माझ्या प्रियांनो, आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमच्या जीवनाची काळजी घेणारा देव आहे. आणि ज्याप्रमाणे हे स्तोत्र आम्ही पाहतो, या स्तोत्राकडे जर आम्ही पाहतो तर आम्हाला स्तोत्रामधून एक मोठा संदेश, देवाच्या कृपेचा संदेश जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. आज ज्या परिस्थितींना आम्ही सामोरे जात आहोत, आज जी परिस्थिती आमच्या जीवनावर ओढावलेली आहे, आमच्या घराच्या बाहेर जे भयावह विशेष प्रकारे कोरोनाचं जे संकट आज उभं ठाकलेलं आहे, माझ्या प्रियांनो, या परिस्थितीमध्ये हे देवाचं वचन खरोखर आम्हाला आशा देणार आहे. हे देवाचं वचन आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याच्या कृपेची आठवण करून देणार आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहतो तर हा जो स्तोत्रकर्ता आहे हा देखील अशाच एका परिस्थितीमध्ये सापडलेला आहे, अशाच एका दुविधेमध्ये, अडचणीमध्ये तो सापडलेला आहे. आणि जेव्हा या स्तोत्राकडे आम्ही पाहतो तर या स्तोत्राची पार्श्वभूमी जणू काही आम्हाला या गोष्टीची आठवण करून देते. अनेक विचारवंतांनी याच्यावर आपले विचार मांडलेले आहेत, देवाच्या सेवकांनी याच्यावर संदेश दिलेला आहे. पण आम्ही पुन्हा एक वार नव्याने काहीतरी देवाच्या वचनातून आज आमच्या जीवनामध्ये लागू करण्यासंबंधाने ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्वीकारण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर हे स्तोत्र जे आहे, परमेश्वर माझ्या बाजूचा आहे ही गोष्ट सांगणार आहे. देव परमेश्वर जो आहे तो माझ्या बाजूचा आहे. माझ्यावर कुठली परिस्थिती उद्भवली, माझ्या अवतीभोवती दुर्जनांनी कितीही संकट त्या ठिकाणी उभी केली, पण परमेश्वर जो आहे तो माझ्या बाजूचा आहे, तो मला कधी सोडत नाही. आणि खरोखर देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर जो आहे तो सनातन काळाचा पिता आहे. तो परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही, तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या सोबत आहे, हे अभिवचन त्याने आम्हाला दिलेलं आहे. आणि जर आम्ही पाहिलं तर वचन आम्हाला हे देखील सांगतं की तो आम्हाला कधी अनाथ असं टाकणार नाही. आमच्या जीवनाच्या केवळ सुखामध्येच तो आमच्या सोबत नाही आहे, पण आमच्या दुःखाचा देखील तो आमचा वाटाडे आहे. आमच्या जीवनातील दुःखांमध्ये देखील तो आमची काळजी घेणारा देव आहे, हे वचन आम्हाला विशेष करून सांगतं. आणि म्हणून जर आम्ही आज या स्तोत्राकडे पाहत आहोत तर जी कॅम्बल मॉर्गन जे आहे ते या स्तोत्राबद्दल अशा प्रकारे बोलतात. जी कॅम्बल मॉर्गन ते अशा प्रकारे सांगतात की इन धिस साम वी सी हाऊ द व्हेरी थिंग्स विच असॉल्ट फेथ अँड थ्रेटन टू प्रोड्यूस डिस्पेअर मे बी मेड द अपॉर्च्युनिटी फॉर प्रेज इन द प्लेस अँड ऍक्ट ऑफ वर्शिप. हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की जरी आमच्या जीवनामध्ये विश्वासाला हलवणारे, विश्वासाला विशेष प्रकारे कमकुवत करणाऱ्या परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे, निराशा जरी आमच्या जीवनाच्या अवतीभोवती उद्भवत आहे, ती निराशेची गर्दी जरी आमच्या अवतीभोवती झालेली आहे, पण तरी देखील त्या परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करण्याची संधी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. Made the opportunity for praise in the place and act of worship. देवाची उपासना करीत असताना जरी आमच्या जीवनामध्ये या परिस्थितींनी आम्हाला थ्रेट केलेला आहे, आम्ही वी आर थ्रेटेड, बट वी सी दॅट दिस ब्रिंग्स अपॉर्च्युनिटी टू प्रेज गॉड इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये देवाची आम्ही स्तुती करावी याकरिता अशी संधी आमच्या जीवनामध्ये ही उपलब्ध होते. आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो की हे स्तोत्र जे आहे आज खरोखर आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक आशा देत आहे. आम्ही देखील एका भीतीमध्ये आहोत, भयामध्ये आहोत. आमच्या जीवनाच्या अवतीभोवती माझ्या प्रियांनो आज संकट उभं आहे.
आम्ही विशेष प्रकारे भयभीत झालेलो आहोत. भीती जी आहे ती आमच्या जीवनावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एक संधी प्राप्त होत आहे की आम्ही घाबरून न जाता, आम्ही भयभीत न होता, त्या परिस्थितीला बळी न पडता आम्ही विशेष करून देवाची महती वर्णावी, आम्ही देवाची स्तुती करावी, आम्ही देवावर विसंबून राहावं. या गोष्टीची खात्री जी आहे ती आम्हाला या स्तोत्राच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि म्हणून जर आम्ही या वचनाकडे पाहिलं तर आम्हाला ही गोष्ट देखील या ठिकाणी दिसून येते की द थिंग्स विच आर अराउंड अस आर रिअली थ्रेटनिंग अस फ्रॉम बोथ इन आर स्पिरिच्युअल अँड इन आर फिजिकल लाईफ. आमच्या आध्यात्मिक आणि शारीरिक जीवनामध्ये एक अशा प्रकारची भीती निर्माण करत आहे की आम्ही घाबरून जावे, आम्ही आपल्या विश्वासामध्ये कमकुवत व्हावे, आम्ही देवाच्या दयेला आपल्या जीवनामधून निघून गेलेले आहे, अशा प्रकारचा आम्ही विचार करावा. पण माझ्या प्रियांनो, जर आम्ही या वचनांकडे जर पाहिलं तर वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्हाला सावरून धरणारा केवळ परमेश्वर आहे. हे स्तोत्र जे आहे आम्हाला या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टींची आठवण करून देत आहे. जर आम्ही या स्तोत्राकडे पाहतो तर हे स्तोत्र आम्हाला म्हणतं की दुर्जनाला शासन व्हावे म्हणून हा स्तोत्रकर्ता जणू प्रार्थना करीत आहे. आज आम्ही ज्या भीतीमध्ये आहोत, आज ज्या आजारांनी आम्ही कदाचित पीडित आहोत, आज ज्या वेदना आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत, आज ज्या मानसिक ताण तणावामध्ये आम्ही आहोत, आज आमच्या कुटुंबाप्रती जे आम्ही विशेष प्रकारे चिंतित झालेलो आहोत, आमच्या लेकरांची आम्हाला काळजी लागलेली आहे, आमच्या पत्नीची काळजी लागलेली आहे, आमच्या पतीची काळजी लागलेली आहे, आमच्या मुलाची, आमच्या मुलीची आम्हाला काळजी लागलेली आहे, आमच्या नातवंडांची आम्हाला काळजी लागलेली आहे. ही जी परिस्थिती आज आमच्या जीवनामध्ये आहे ही जणू काही आमचे शत्रू झालेले आहेत. ही भीती आमच्या जीवनासाठी शत्रुत्वाची भूमिका पार पाडत आहे. आणि म्हणून जणू काही आम्ही त्याला दुर्जनाची उपमा या ठिकाणी देऊ शकतो. जी परिस्थिती आज आमच्या अवतीभोवती आहे ती जणू काही एका दुर्जनासारखी आहे. ती आम्हाला भयभीत करीत आहेत, ती आम्हाला घाबरवत आहेत, ती आमच्या विश्वासामध्ये आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण माझ्या प्रियांनो, या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींवर भरोसा ठेवण्याची गरज आहे. काही गोष्टींना आमच्या जीवनामध्ये आम्हाला भक्कम करण्याची गरज आहे. आणि हे स्तोत्र आम्हाला सांगतं. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आम्ही पाहिली तर स्तोत्रकर्ता 1 मध्ये या ठिकाणी म्हणतो की हे पारिपत्य करणाऱ्या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणाऱ्या देवा, तू आपले तेज प्रगट कर. या ठिकाणी सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर जी या ठिकाणी या गोष्टीची आठवण करून देत आहे, जी आम्ही आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे. जरी दुर्जन आमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या वाईट गोष्टींचा, जरी संकट आमच्या जीवनामध्ये आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, द प्रॉब्लेम्स विच वी आर फेसिंग इज ट्राइंग टू प्रेशराइज अस, बट स्टील वी नीड टू थिंक अबाउट फ्यू थिंग्स. आणि आम्ही जर या ठिकाणी पाहतो तर आम्हाला या ठिकाणी आढळून येते सर्वात महत्वाची गोष्ट जी आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात घ्यायची आहे की आमचा परमेश्वर जो आहे तो पारिपत्य करणारा देव आहे. अर्थात परमेश्वर जो आहे तो सूड घेणारा देव आहे. परमेश्वर जो आहे सूड घेतो म्हणजे काय घेतो तर परमेश्वर देव तुमच्या आणि माझ्या बाजूने विशेष करून उभा राहतो. आज जे काही संकट आमच्या अवतीभोवती येत आहेत, जे काही समस्यांना आम्ही आपल्या जीवनामध्ये तोंड देत आहोत, सामोरे जात आहोत, या परिस्थितीमध्ये जर परमेश्वर आमच्या बाजूने उभा राहतो म्हणजे त्या दुर्जनाला, त्या भीतीला, त्या वाईट गोष्टींना ज्या आमच्या विरोधाच्या आहेत त्याविषयी परमेश्वर आमच्यासाठी सूड घेत आहे. व्हेंजियन्स बिलॉंग्स टू गॉड हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून जर आम्ही पाहतो यिर्मयाचं पुस्तक याचा 51वा अध्याय आणि त्याचं 56वं वचन जर आम्ही पाहिलं, यिर्मया 51 आणि 56 वचन सांगतं परमेश्वर देव सूड घेणारा देव आहे, तो खात्रीने प्रतिफळ देईल. परमेश्वर जो आहे तो सूड घेणारा देव आहे. सूड म्हणजे हे नाही की आम्हाला कोणी वाईट केलं तर परमेश्वर देव त्याला त्याचं वाईट करणार आहे, पण परमेश्वर देव आमच्या बाजूने उभा राहणार आहे. आम्ही नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेने देवाचा सूड घेण्याच्या गोष्टीला आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. आज अनेक लोकांकडे जर मी पाहतो तर माझ्या प्रियांनो अशा प्रकारचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये येतो की माझं कोणी वाईट केलं तर देवा तूही त्याचं वाईट कर, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची विचार आज आमच्यामध्ये येत आहे. पण आज जर या स्तोत्राकडे आम्ही पाहतो तर हे स्तोत्र जे आहे एक नवीन दृष्टिकोन आम्हाला देण्याचा प्रयत्न करीत आहे. देव परमेश्वर सूड उगवतो किंवा परमेश्वर आमच्यासाठी सूड घेतो, आमच्यासाठी तो पारिपत्य करीतो. म्हणजे काय करीतो तर माझ्या प्रियांनो तो आमच्या बाजूने उभा होतो. ही गोष्ट हे स्तोत्र आमच्या समोर आणून ठेवत आहे.
आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक गोष्टी या ठिकाणी या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो मांडतो आणि ते वचन आम्हाला सांगतं की पृथ्वीचा न्यायाधीश जो आहे तो देव आहे. परमेश्वर सूड घेणारा आहे, पारिपात्य करणारा देव आहे. म्हणजे काय तर गॉड इज आवर जज. परमेश्वर जो आहे तो आमचा न्यायाधीश आहे. आणि याचाच अर्थ काय तर परमेश्वर आमच्या बाजूचा आहे, आमच्या पक्षाचा आहे. गॉड बिलॉंग्स टू अस and vengeance belongs to God. It does not belongs to any man, human being or you or me. It belongs to God. Vengeance, परमेश्वर जो आहे, परिपात्य करणे जे आहे ते केवळ देवाकडे आहे. सूड घेणे हे केवळ देवाकडे आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये लक्षात घेतली पाहिजे की परमेश्वर देव, माझं कुणी वाईट केलं म्हणून परमेश्वर देव त्याचंही वाईट करतो. याचा सूड घेण्याचा अर्थ हा नव्हे, पण सूड घेण्याचा अर्थ हे आहे, माझे जरी कोणी वाईट केले पण परमेश्वर माझे वाईट होऊ देत नाही. देवाचं वचन आज आम्हाला हे सांगत आहे. जरी सैतानाने, जरी दुर्जनाने, जरी भीतीने, जरी आमच्या विरुद्ध परिस्थितीने मला माझ्या जीवनामध्ये खालावण्याचा प्रयत्न केला, मला माझ्या जीवनामध्ये हलवण्याचा प्रयत्न केला, मला माझ्या जीवनामध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या प्रियांनो ती गोष्ट नकारात्मकताच आमच्या जीवनामध्ये घेऊन येत नाही, पण देवाचा सकारात्मक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये घेऊन येते. आणि तो आशीर्वाद म्हणजे काय, जरी दुर्जनांनी, जरी दुष्टांनी, जरी माझ्या विरोधकांनी, जरी कुठल्या भीतीने, चिंतेने, काळजीने, या जगातील वाईट गोष्टींनी माझा वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण परमेश्वर देव माझ्या विरुद्ध सूड घेत आहे. म्हणजे परमेश्वर देव माझ्या बाजूने उभा राहत आहे, तो माझं वाईट होऊ देत नाही. जरी विविध प्रकारचे आजार आज मला ग्रासत आहेत, मी ग्रासून जात आहे, मी विविध प्रकारच्या आजारांनी आज मी बाधित होत आहे, पण याचा अर्थ हे नाही की त्या आजारांमध्येच माझा मृत्यू होणार आहे किंवा त्या आजारांमध्येच मी विशेष प्रकारे नाश पावणार आहोत, त्या आजारांमध्येच मी कुठेतरी संपुष्टात येणार आहे. याचा अर्थ नाही की ते आजार जे आहेत ते आम्हाला पूर्णरित्या शून्य करून टाकतील. पण माझ्या प्रियांनो, जर देव परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे तर त्या आजारांवर परमेश्वर देव आम्हाला विजय देणार आहे. जर आम्ही विशेष प्रकारे लाजराचं उदाहरण पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी लाजराचं उदाहरण पाहू शकतो की त्याच्यावर जरी मृत्यूने आपला प्रभाव टाकला, त्याच्यावर जरी विजय मिळविला, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मृत्यूला विजय होऊ दिले नाही. पण त्या कबरेजवळ जाऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे लाजरा बाहेर ये. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की सकारात्मकतेचा जो आशीर्वाद आहे लाजराच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळून येतो. परमेश्वर त्याच्या बाजूचा त्या ठिकाणी उभा झाला. परमेश्वर देव जो आहे त्याने सूड घेतला, पारिपात्य केले, म्हणजे त्या मृत्यूने त्या ठिकाणी त्याच्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला, किंबहुना विजय मिळविलाच, पण त्यातून देखील परमेश्वराने त्याला परत आणले जीवनाकडे. परमेश्वराने त्याला परत आणले, मृत्यूमधून त्याला परमेश्वराने जीवनात आणले. माझ्या प्रियांनो, परमेश्वर जो आहे तो आम्हाला आपल्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद अशा प्रकारे देतो की आमच्या जीवनातील परिस्थिती आमच्यावर अशा प्रकारे प्रभाव टाकू शकत नाही की आम्ही त्यातच पडून राहू. हा स्तोत्रकर्ता जरी या ठिकाणी दुर्जनाला शासन व्हावे अशी तो प्रार्थना करीत आहे, हा मथळा आम्हाला या स्तोत्राचा सांगतो. पण आम्ही जर पुढे जेव्हा हे वचन वाचतो तर आम्हाला अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आढळून येते की त्याला हा अनुभव येत आहे की दुर्जन जे आहे ते बडबड करीत आहेत, ते उद्धटपणे बोलतात, ते दुष्कर्मी आहेत, ते फुशारकी मारतात. हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांचा चुराडा करीत आहेत, तुझ्या वतनाला ते पीडितात, ते विधवा व उपरी यांचा जीव घेतात, अनाथास ठार मारितात. ते म्हणतात परमेश पाहत नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही. दुर्जनाच्या ज्या कृती आहेत त्या कृती हा स्तोत्रकर्ता या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पण माझ्या प्रियांनो, पुढे जसं जसं आम्ही या स्तोत्रामध्ये जातो, स्तोत्रकर्ता एक प्रश्न त्या ठिकाणी उभा करीतो. आणि त्याचा प्रश्न जर आम्ही पाहिला तर माझ्या प्रियांनो आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की त्याचा प्रश्न होता, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही, न्याय नीतिमानांकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील. आणि 16व्या वचनामध्ये त्याचा या ठिकाणी प्रश्न आहे जो आम्ही आपल्या मननाकरिता या ठिकाणी वाचलेला आहे. तो प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे दिसतो, माझ्यासाठी दुष्कर्म्याविरुद्ध कोण उठेल, अनिती करणाऱ्या विरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील. हा प्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याने त्या दुर्जनांच्या गोष्टी पुढील वरील वचनांमध्ये त्या ठिकाणी त्याने मांडल्यात. देवासमोर आपली प्रार्थना, आपली याचना त्याने त्या ठिकाणी ठेवली की परमेश्वराने दुर्जनांना शासन करावे.
पण तो त्या ठिकाणी एक प्रश्न ठेवत आहे सकारात्मकतेने. तो प्रश्न हा ठेवतो की माझ्यासाठी दुष्कर्मांविरुद्ध कोण लढेल आणि ती करणाऱ्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील. आणि 17व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर माझ्या प्रियांनो 17, 18 आणि 19 ही वचनं जी आहेत त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी सांगते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जरी भीती आहे, आमच्या जीवनामध्ये दुर्जन जरी कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत, सैतान जरी आम्हाला विशेष प्रकारे आमची नासधूस करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आम्हाला नश्वरतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, बट ही विल नॉट सक्सीड. तो यामध्ये यशस्वी होणार नाही. का? कारण देव परमेश्वर माझ्या बाजूचा आहे. वाय? बिकॉज गॉड इज माय जज. परमेश्वर देव माझा न्यायाधीश आहे. व्हेंजन्स बिलॉंग्स टू गॉड. सूड घेणे हे देवाकडे आहे आणि तो निश्चितच खात्रीने याचं प्रतिफळ देईल. यिर्मया 51 आणि त्याचं 56 वचन सांगतं. आणि त्याला या गोष्टीचं उत्तर जणू काही मिळालेलं आहे की दुष्कर्म्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उठेल. पुढे तो म्हणतो अनिती करणाऱ्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील. आणि तो त्या ठिकाणी 17व्या वचनामध्ये पहा किती सुंदर असं उत्तर देतो. आणि त्याचं उत्तर म्हणजे हे की परमेश्वर मला सहाय्य झाला नसता, माझे जे दुष्कर्मी लोक आहेत ते माझ्यावर उठले, जे अनिती करणारे आहेत ते माझ्यावर उभे राहिलेले आहेत, ते मला विशेष प्रकारे मला माझ्या जीवनामध्ये पायाखाली ठेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती. आय विल रेस्ट इन द प्लेस, सायलेंट प्लेस ऑफ डेथ. माझी वस्ती जी आहे ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती, ज्या ठिकाणी कसलाच शब्द नाही, म्हणजे मृत्यू. माझा मृत्यू केव्हाच झाला असता जर परमेश्वर माझा सहाय्य झाला नसता. या ठिकाणी याची शाश्वती त्याला झालेली आहे की दुष्कर्मी माझ्या विरुद्ध उठत आहेत, अनिती करणारे माझ्या विरुद्ध उभे राहत आहे, पण यांच्या विरुद्ध कोण माझ्यासाठी लढाई करेल, कोण मला न्याय देईल, कोण माझी ही परिस्थिती बदलून टाकेल. आणि त्याला या ठिकाणी त्याचं उत्तरही जणू काही भेटलेलं आहे. त्याची प्रार्थना देवाला सादर करीत असताना त्या प्रार्थनेमध्ये त्याला त्या नकारात्मकतेकडून तो सकारात्मकतेकडे अशा प्रकारे आला की तो म्हणतो की परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर मी माझ्या जीवाची जी वस्ती आहे ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती. जेव्हा आजाराने माझ्यावर विशेष प्रकारे हल्ला केला, सैतानाने माझ्यावर हल्ला केला, कसल्या प्रकारच्या जेव्हा चिंतेने मी ग्रासून गेलो, कसल्या प्रकारच्या दुःखामध्ये जेव्हा मी पडलो, त्या परिस्थितीमध्ये माझ्या जीवाची वस्ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती जर परमेश्वर माझा सहाय्य झाला नसता. आज ज्या विषयाकडे आम्ही विशेष करून जात आहोत तो विषय की परमेश्वर जो आहे तो आमचं सांत्वन करीतो आणि त्याचं केलेलं सांत्वन आम्हाला आमच्या जीवनामध्ये समाधान देतं. या स्तोत्र लिहिणारा जो आहे तो विशेष प्रकारे आज हे देवाच्या वचनाच्या माध्यमातून आमच्या पुढे ही गोष्ट ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे की देव परमेश्वर जेव्हा आमचं अशा परिस्थितीमध्ये सांत्वन करणार आहे त्यावेळेस आम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. विल रिसीव्ह कम्फर्ट, विल रिसीव्ह कन्सोलेशन. आम्ही आपल्या जीवनामध्ये अत्यानंदित होणार आहोत. समाधान जे आहे ते देवाद्वारे आम्हाला मिळणार आहे. आज या जगामध्ये कोणाला समाधान मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. जर या जगामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला अशा प्रकारे गोष्टी आढळून येतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो समाधानी नाही आहे, म्हणजे देव परमेश्वर त्याचं सांत्वन करत नाही. ज्या गोष्टींना, ज्या परिस्थितींना तो सामोरे जात आहे, ज्या गोष्टींना विशेष प्रकारे त्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे, त्या परिस्थितींमुळे तो निराश होत आहे, त्या परिस्थितींमुळे तो चिंतित होत आहे, त्या परिस्थितींमुळे तो हताश होत आहे, त्या परिस्थितींमुळे तो मृत्यूच्या दशेमध्ये आहे असा अनुभव तो घेत आहे. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो जर परमेश्वर माझा सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती. आज हा अनुभव कदाचित आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा आम्ही घेतला असेल. अमुक परिस्थितीमध्ये, अमुक आजारीपणामध्ये, अमुक अडचणींमध्ये, अमुक समस्येमध्ये जेव्हा मी पडलो होतो, जर त्यावेळी परमेश्वर माझा सहाय्य झाला नसता तर मी केव्हाच माझ्या जीवाची वस्ती जी आहे निशब्द स्थानी झाली असती. द सायलेन्स ऑफ डेथ. निशब्द स्थानी जर या गोष्टीकडे आम्ही पाहतो तर त्याला सायलेन्स ऑफ डेथ अशा प्रकारे म्हणण्यात आलेलं आहे.
माझी वस्ती जी आहे मी म्हणजे मी केव्हाच मी मृत्यू पावलो असतो, अशा प्रकारे देवाच्या वचनामध्ये हा आपला अनुभव सांगत आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला या गोष्टीवर विशेष प्रकारे विश्वास ठेवायचा आहे की देवाकडून लाभणारे जे सांत्वन आहे ते आम्हाला समाधानी करणार आहे. ते आम्हाला नकारात्मकतेकडून आम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन येणार आहे. आणि आम्ही त्या सकारात्मकतेकडे अशा प्रकारे जाऊ. त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया की परमेश्वर आमचं समाधान कशा प्रकारे करणार आहे. परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आशीर्वादित करणार आहे, कशा प्रकारे सकारात्मकतेचा आशीर्वाद तो आम्हाला आपल्या जीवनामध्ये देणार आहे, याकडे आम्ही पाहूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर परमेश्वर देव आमचं समाधान का करणार आहे, परमेश्वर देव त्याचं सांत्वन आम्हाला का देणार आहे. कारण देवाला माहित आहे आम्ही माती आहोत, त्याने आम्हाला तयार केलेलं आहे. जसा बाप आपल्या लेकरावर प्रेम करीतो तसा परमेश्वर आमच्यावर प्रेम करीतो. कारण आम्ही शून्य आहोत, देवाशिवाय आम्ही शून्य आहोत, आम्ही केवळ माती आहोत. जरी आम्ही आज हाडामासाचे आहोत, पण माझ्या प्रियांनो, त्याने आमच्यामध्ये जो श्वास फुंकलेला आहे तो श्वास जर आमच्यामध्ये त्याने फुंकिला नसता तर आम्ही केवळ एक मातीचा पुतळा असतो, एक माती आम्ही असतो. आणि म्हणून देवाला ही गोष्ट माहीत आहे की आम्ही आपल्या जीवनामध्ये, याचा अर्थ आम्हाला ही गोष्ट सांगते की देवाला ठाऊक आहे की आम्ही केवळ माती आहोत, म्हणून तो आमचं समाधान करणार आहे, म्हणून तो आम्हाला त्याचं सांत्वन देणार आहे. जर आम्ही स्तोत्र 103 आणि त्याचं 13 आणि 14 वचन पाहतो तर पहा, वचन त्या ठिकाणी काय सांगतं. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. 14 वचन म्हणतं, कारण तो आमची प्रकृती जाणतो. God knows everything about us, about our nature, about our feelings, about our situation, whatever we are facing, God knows everything about us. वचन या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो, हे वचन या ठिकाणी सांगत आहे. माझ्या प्रियांनो, तो आमचं समाधान आज यासाठी करणार आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे यासाठी तो घेऊन येणार आहे, कारण तो आमची प्रकृती जाणत आहे, तो आज आमची दशा जाणत आहे. आज तो आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना आम्ही आज तोंड देत आहोत, फेस करत आहोत, ज्या आजारामध्ये आम्ही कदाचित आज पडलेलो आहोत, आज कदाचित आम्ही आपल्या अंथरुणावर पडलेलो आहोत, आज कदाचित आमच्या कुटुंबासाठी आम्ही चिंतित आहोत, आमच्या लेकरांसाठी चिंतित आहोत, आमच्या नातवंडांसाठी चिंतित आहोत. आज आम्ही ज्याही परिस्थितीमध्ये आहोत ती प्रत्येक परिस्थिती परमेश्वर जाणत आहे. आणि देवाला माहित आहे की आम्ही माती आहोत. त्याचा जो श्वास त्याने आमच्यामध्ये फुंकलेला आहे, माझ्या प्रियांनो, केवळ त्यामुळेच आज आम्ही जीवितधारी झालेलो आहोत. जीवन जे आहे ते आज आमच्यामध्ये आहे आणि देवाला हे ठाऊक आहे. म्हणून परमेश्वर देव आम्हाला त्याचं सांत्वन देणार आहे. वचन या ठिकाणी म्हणतं, स्तोत्र 94 आणि त्याचं 19 वचन म्हणतं, माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते. मी अनेक चिंतांनी, अनेक काळजीने माझे मन जे आहे ते व्यग्र होते. आम्ही गेल्या वेळेसही पाहिलं होतं की आमचं मन जे आहे ते असाध्य रोगांनी जडलेलं आहे. आमच्या या मनाचा भेद कोणास ठाऊक नाही आहे. या मनाचं समाधान कोणी करू शकत नाही. आम्हाला आमचं अंतःकरण देवाच्या हाती द्यायचं आहे. परमेश्वर आमच्या हृदयाला नवीन करू इच्छितो, तो आम्हाला नवीन हृदय देऊ इच्छितो, तो आम्हाला पुन्हा आमचं पुनर्वसन तो करू इच्छितो. आम्ही गेल्या वेळेस पाहिलेलं आहे की गिव्ह युअर हार्ट टू गॉड. परमेश्वर आम्हाला म्हणतो गिव्ह मी युअर हार्ट. माझ्या प्रियांनो, आज या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की परमेश्वर आम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जात असताना त्याच्या सांत्वनाने तो आम्हाला भरू इच्छितो आणि त्याचं समाधान जे आहे ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद स्वरूपात तो देऊ पाहत आहे. पण त्यासाठी आम्हाला विशेष करून या गोष्टीवर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही, परमेश्वर जो आहे तो आमच्या बाबतीत सर्व काही जाणणारा आहे. आम्ही कुठल्या दशेमध्ये आहोत हे जाणणारा तो देव आहे. आज कदाचित माझ्या सोबत असलेली माझी पत्नी, माझा पती, माझ्या कुटुंबातील प्रियजन कदाचित माझ्या विचारांना जाणू शकत नाही. मी कुठल्या टेन्शनमध्ये हे जाणू शकत नाही. मी जरी सर्व काही माझ्या मनामध्ये ठेवत आहे हे जरी माझा सोबती हे ओळखू शकत नाही, पण देव परमेश्वर जो आहे तो आमची प्रकृती जाणतो. देव परमेश्वर आमचे विचार जाणतो. देव परमेश्वर आमचं अंतःकरण जाणतो. देव परमेश्वर जे लोक पाहू शकत नाही ते सर्व आमच्या जीवनामध्ये तो पाहू शकतो. कारण मनुष्य जो आहे तो केवळ बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आमचं अंतःकरण पाहणारा देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, देवाचं सांत्वन आपल्या जीवनामध्ये स्वीकारत असताना देवाला आमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे, या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली, देवाचं सांत्वन जर आज आम्हाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारावयाचं आहे तर आम्ही देवाच्या दयेचा आधार आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. देवाच्या दयेचा आधार आम्ही आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. स्तोत्र 94 आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये जर आम्ही पाहतो तर स्तोत्रकर्ता म्हणतो, माझा पाय घसरला असे मी म्हणालो. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी आता घसरलो, मी पडलो, माझ्या या परिस्थितीमध्ये मी विशेष करून अडकून गेलो, मी आता इथून उठू शकत नाही. माझ्यासाठी आता या विनाश गर्तेतून मला वर काढणारा कोणीच नाही. व तो म्हणतो, माझा पाय घसरला असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला. युअर मर्सी हेल्प्स मी. देवाची दया जी आहे तिने आम्हाला आधार दिलेला आहे, तिचा पाठिंबा आम्हाला आपल्या जीवनामध्ये लाभलेला आहे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं, परमेश्वर देव दया संपन्न आहे. त्याची दया आम्हाला का लाभत आहे? कारण तो दया संपन्न आहे. ही सो रिच इन हिज मर्सी. तो त्याच्या दयेमध्ये फार संपन्न असा परमेश्वर आहे आणि त्याची दया आम्हाला आपल्या जीवनामध्ये लाभते. आम्ही आपल्या कृत्यांनी नव्हे, आम्ही आपल्या चांगल्या कर्मांनी नव्हे, पण देवाने आमच्यावर केलेल्या महादयेनुसार आम्ही विशेष प्रकारे वाचविले गेलेलो आहोत. मरणापासून, पापापासून आम्ही विशेष प्रकारे त्या नरकापासून, पापाच्या त्या शिक्षेपासून परमेश्वराने आम्हाला सांभाळलेलं आहे, आम्हाला वाचविलेलं आहे. आम्ही जर तीताला पत्र याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन म्हणतं, आमच्या चांगल्या कर्मांनी नव्हे पण देवाच्या महादयेनुसार आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याने वाचविलेले आहे. देवाच्या दयेवर आम्ही भरोसा ठेवावा. आमच्या जीवनातील अडीअडचणींमध्ये, आमच्या जीवनातील संकटांमध्ये, आमच्या जीवनातील आजारीपणामध्ये आम्ही हे म्हणू नये की देवाला काही माहीत नाही. देवाला सर्व काही माहीत आहे. देव परमेश्वर आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल. हा स्तोत्रकर्ता जर आम्ही पाहतो तर परमेश्वराला विनंती करीत आहे, प्रार्थना करीत आहे की दुर्जनाला तू शासन कर. पण ते शासनाची प्रार्थना करीत असताना आम्ही या ठिकाणी पाहतो त्याला या गोष्टीचा अनुभव झाला की मी जरी असा म्हणत आहे की माझ्या विरुद्ध जे दुष्कर्मी उठलेले आहेत त्यांच्या विरुद्ध माझ्यासाठी कोण उभा होईल, जे अनिती करणारे आहेत ते माझ्यावर उठलेले आहेत त्यांच्यासाठी माझ्या विरुद्ध कोण उभा होईल. तर आम्ही लक्षात घ्यावे की गॉड इज आवर जज. परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. परमेश्वर माझ्याबद्दल सर्व काही जाणतो. परमेश्वर हा सूड घेणारा देव आहे, अर्थात माझ्या बाजूने उभे राहणारा परमेश्वर आहे. इट डज नॉट मीन दॅट वेंजन्स बिलॉंग्स टू गॉड, मीन्स गॉड इज गोइंग टू पनिश ऑल द विकेड पर्सन. नो, बट गॉड इज गोइंग टू स्टँड beside you. God is going to stand with you in every situation. देव परमेश्वर सूड घेणार आहे म्हणजे देव परमेश्वर आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीने आमच्या बाजूने उभे राहणार आहे. कारण तो आम्हाला जाणतो, माझी परिस्थिती तो जाणतो आणि त्याच्या दयेवर आम्ही भरोसा ठेवतो. तो म्हणतो की माझा पाय घसरला असे मी म्हणालो, पण परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिलेला आहे. देवाची दया जी आहे तीच आम्हाला आमच्या जीवनामध्ये आधार देते, आमच्या चिंतेतून आम्हाला बाहेर काढते. परमेश्वर देव त्याच्या दयेद्वारे आमचं सांत्वन करू पाहतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर यशाचं पुस्तक याचा 63वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी देखील आम्हाला अशा प्रकारे आढळून येते की परमेश्वर देव म्हणतो की मी माझ्या पुत्राद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे त्या परमेश्वराने आम्हाला आपल्या जीवनामध्ये उद्धारिले आहे. आपण यावेळेस वाचूया यशाचं पुस्तक याचा 63वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन म्हणतं, त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. आम्ही जेव्हा दुःखी होतो, आम्ही जेव्हा कसल्या आजाराने पीडित होतो, आम्ही जेव्हा कुठल्या चिंतेमध्ये असतो, आम्ही जेव्हा कुठल्या त्रासामध्ये असतो, त्यावेळेस केवळ आम्हीच चिंतेमध्ये असत नाही, आम्हीच दुःखामध्ये असत नाही, पण आमच्या दुःखाने परमेश्वर देखील दुःखी होतो. वचन म्हणतो त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. त्याची प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या दिव्य दूताने त्यांचे तारण केले. देवाची प्रत्यक्षता दर्शविणारा कोण आहे तर तो केवळ त्याचा एकुलता एक पुत्र आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याची प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या दिव्य दूताने त्यांना काय केलेले आहे तर त्यांचे तारण केलेले आहे. देव परमेश्वराने येशू ख्रिस्ता करवी आम्हाला तारण दिलेले आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमचा नाश होऊ नये यासाठी त्याने आपली प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठविले. आणि माझ्या प्रियांनो त्याने त्याचं सांत्वन आम्हाला प्रदान केलेलं आहे.
पुढे तो म्हणतो त्याच वचनामध्ये की त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धारिले, पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालन पालन केले. म्हणजे आमची प्रत्येक काळजी परमेश्वराने घेतलेली आहे, तो घेत आहे आणि घेणार आहे. ही शाश्वती आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे. आणि म्हणून यासाठी आम्हाला परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे की परमेश्वर आज आमचं सांत्वन करीत आहे. माझ्या प्रियांनो, चिंतेमध्ये आहात, दुःखामध्ये आहात, कसल्या त्रासामध्ये आहेत, आजारामध्ये आहात, निराश होऊ नका. ह्या गोष्टी ज्या आहेत, सैतान जो आहे अशा गोष्टींनी आम्हाला निराश करू पाहतो, आमच्या विश्वासामध्ये आम्हाला कमकुवत करू पाहतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवापासून दूर घेऊन जातो, आम्हाला नकारात्मकतेकडे तो घेऊन जाऊ पाहतो. कारण जेव्हा आम्ही दुःखामध्ये आहोत, त्रासामध्ये आहोत, चिंतेमध्ये आहोत, माझ्या प्रियांनो, आमचा सकारात्मकतेकडे कल कमी आणि नकारात्मकतेकडे कल जास्त असतो. नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्यांचा प्रभाव आमच्यावर जास्त होऊ पाहतो. पण आम्ही जर या गोष्टीवर विश्वास ठेवला की परमेश्वर सर्व काही जाणत आहे, त्याचं सांत्वन आमचं समाधान आहे, त्याचं सांत्वन आमचं समाधान आहे, या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. युअर कम्फर्ट्स डिलाइट माय सोल, युअर कम्फर्ट्स डिलाइट माय सोल. तुझं सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते, तुझं सांत्वन माझ्या जीवाचं समाधान करीते. या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवावा. कारण माझ्या प्रियांनो, तो आमच्याबद्दल सर्व काही जाणत आहे, त्याच्या दयेवर आम्ही भरोसा ठेवणे गरजेचे आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे त्याने आमचं तारण केलेलं आहे. अर्थात त्याने आम्हाला वाचविलेलं आहे, अर्थात त्याने आम्हाला प्रत्येक बंधनातून मुक्त केलेले आहे. अर्थात त्याने आम्हाला आमच्या चिंतेमध्ये, आमचं मन जे आहे ते जरी विशेष प्रकारे चिंतांनी व्यग्र झालेलं आहे, पण परमेश्वर देव त्या चिंतांनी आम्हाला तो मुक्त करीतो. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. प्रभू येशू ख्रिस्त आम्हास म्हणतो. माझ्या प्रियांनो, आज आम्ही आपल्या जीवनामध्ये जे काही आमचे ओझे आहेत, जे काही कष्ट आज आम्ही आपल्या जीवनामध्ये घेत आहोत, जे काही आम्ही आज भाराक्रांत झालेलो आहोत, आम्हाला परमेश्वराकडे यायचं आहे, आम्हाला त्याच्याकडून सांत्वन प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण त्याचं सांत्वन आमच्या जीवाचं आज समाधान होणार आहे. आणि यासाठी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आज या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा प्रत्येकाचं समाधान करो. ज्याप्रमाणे हा स्तोत्रकर्ता परमेश्वराला प्रार्थना करीत असताना नकारात्मकतेकडून जसा सकारात्मकतेकडे आलेला आहे, देवाच्या सांत्वनेचा अनुभव समाधान स्वरूपात जसा त्याने अनुभवला आहे, आम्हा प्रत्येकाला देखील देवाचं सांत्वन समाधान करणारं व्हावं, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. परमेश्वर सर्व काही जाणत आहे, परमेश्वराची दया आम्हाला आधार देत आहे आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे आम्हाला तारण प्राप्त होत आहे. त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचं सामर्थ्य परमेश्वर आम्हाला देत आहे. आणि म्हणून यासाठी आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. देवाचं सांत्वन आमच्या प्रत्येकाच्या जीवाचं समाधान करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. द कम्फर्ट ऑफ गॉड मे डिलाइट आवर सोल. देवाची कृपा, देवाचं सांत्वन जे आहे ते आम्हा प्रत्येकाच्या जीवाचं सांत्वन करू. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज तुझं वचन आज आम्हाला सांगत आहे, जरी प्रभू आम्ही आपल्या जीवनाच्या अवतीभोवती दुर्जनांची प्रभू परमेश्वरा उपस्थिती अनुभवत आहोत, प्रभू परमेश्वरा ज्या चिंता आम्हाला लागलेल्या आहेत, जे काही दुःख आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत, जो काही प्रभू परमेश्वरा ज्या कुठल्याही आजाराने प्रभू परमेश्वरा आज आम्ही बाधित झालेलो आहोत, प्रभू परमेश्वरा जी काही परिस्थिती आज आमच्या जीवनामध्ये आहे ती आम्हाला प्रभू परमेश्वरा मरणासन्न अवस्थेकडे जरी घेऊन जात आहे, पण प्रभू परमेश्वरा तुझं जे सांत्वन आहे प्रभू परमेश्वरा ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये समाधान करीते. आणि ते समाधान असं आहे की प्रभू तू आमची प्रकृती जाणून आम्हाला आशीर्वाद देतो. प्रभू राया, तुझ्या दयेने तू आम्हाला आधार देतोस आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या एकुलत्या एक पुत्राद्वारे तू आमचं जीवन उद्धारितो. अर्थात तुझं आरोग्य, तुझा आशीर्वाद, तुझा आनंद प्रभू परमेश्वरा तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये देतो. म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू राया, या समय प्रभू परमेश्वरा या सुंदरच्या वचनाकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानित आहोत. आम्हा प्रत्येकाच्या जीवाचं तू समाधान कर आणि तुझ्या सांत्वनाने तू आम्हाला भर. कारण आमच्या जीवाचं तुझं सांत्वन प्रभू आमच्या जीवाचं समाधान करीते, हे तुझं वचन आम्हाला सांगतं. म्हणून प्रभू राया, आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू परमेश्वरा, जे ऐकणारे सर्व प्रियजन आहेत प्रभू, या उपासनेमध्ये सहभागी होणारे जे सर्व आमचे विश्वासणारे आहेत प्रभू, त्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत.
तुझ्याद्वारे प्रत्येकाचं समाधान कर. जीवनातील परिस्थितीतून प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला तू सावर. प्रभू राया, त्यांच्या आजारीपणातून त्यांना तू बाहेर काढ. जीवनातील भीतीतून तू त्यांना बाहेर काढ. जीवनातील प्रभू परमेश्वरा निराशेतून तू बाहेर काढ. जीवनातील प्रभू परमेश्वरा चिंतेतून तू त्यांना बाहेर काढ. प्रभू परमेश्वरा, ज्या कुठल्या अडचणीमध्ये आहेत त्या अडचणीतून प्रभू परमेश्वरा त्यांना बाहेर काढून तुझ्या सांत्वनेने प्रत्येक जीवाचं तू समाधान कर. हीच आमची या समय तुला विनंती आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देतो. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे बापा, आमीन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, यावेळेस आपण विशेष करून आपल्या साप्ताहिक प्रार्थनेचं दानार्पण जे आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रभूला देऊया. आपण जे सर्व स्वइच्छेने यामध्ये सहभागी होत आहेत त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपलं तन मन ज्याप्रमाणे आपण प्रभूला देत आहोत, आपलं धन आपण परमेश्वराच्या गौरवाकरिता आपण यावेळेस त्याला समर्पित करूया. आपण पुढील जे गीत होत आहे, या गीत होत असताना आपलं दानार्पण प्रभूला समर्पित करूया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाची स्तुती असो. प्रियानो, खरोखर आम्ही आपलं दानार्पण जे आहे परमेश्वराच्या भांडारामध्ये समर्पित केलेलं आहे. ही वेळ आहे आपण आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या हातामध्ये देऊया. परमेश्वर देव आमच्या प्रत्येकांच्या सोबत आहे. परमेश्वर देवाने या आठवड्यामध्ये आम्हाला सांभाळलेलं आहे, म्हणून परमेश्वराचे आपण आभार मानूया. अनेक प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, आपण त्यांना देखील प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रत्येक आजारी लोकांसाठी आपण आरोग्याची प्रार्थना देखील यावेळेस करू की परमेश्वराच्या जखम्याचा स्पर्श प्रत्येकास व्हावा. या प्रियानो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशू राया, आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत प्रभू. कारण प्रभू राया, तू आमच्या जीवनाला चालवित आहेस, तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय आजच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेकरता तुझे आभार मानितो. प्रभू, जे आम्ही सर्व विश्वासणारे आज तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. प्रभू, आज जरी परमेश्वरा या जगातील विविध परिस्थितींमुळे, प्रभू विविध परमेश्वरा आजारांमुळे, प्रभू आमच्या जीवनामध्ये असलेल्या चिंतेमुळे, प्रभू जी काळजी आम्हाला लागलेली आहे त्यामुळे, विविध प्रकारचे आजार आम्हाला प्रभू परमेश्वरा आज जडलेले आहेत त्यामुळे, कदाचित प्रभू परमेश्वरा ज्या काही प्रभू दुःखामध्ये आम्ही आहोत त्यामुळे, प्रभू आम्ही निराशेमध्ये स्वतःला पाहत आहोत. प्रभू परमेश्वरा, अशा परिस्थितीमध्ये पिते आम्ही स्वतःला आध्यात्मिक जीवनामध्ये खालावलेले प्रभू परमेश्वर आम्ही अनुभवत आहोत. पण प्रभू, आम्ही असमय तुला विनंती करीतो, तुझ्याद्वारे लाभणारे सांत्वन प्रभू आमच्या जीवाचे समाधान करीते, हे जे तुझं वचन आम्हाला सांगत आहे प्रभू, आज तुझ्या त्या सांत्वनेने तू आम्हा प्रत्येकाचं समाधान कर. प्रभू, तू आमची प्रकृती जाणतोस. प्रभू, तुझी दया आम्हाला आधार देणारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त, जो तुझा एकुलता एक पुत्र आहे, जो तुझी प्रत्यक्षता दर्शवितो, प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे तू आमचं तारण केलेलं आहे. प्रभू, तुझा आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहे. म्हणून प्रभू, आम्ही तुला विनंती करीतो, आमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मकतेकडून प्रभू सकारात्मकतेकडे तू आम्हाला घेऊन ये. तुझा आशीर्वाद तू आम्हास दे, आमची या समय तुला विनंती आहे. जे लोक दुःखी, कष्टी, आजारी आहेत प्रभू, अशांना आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत.
प्रभू परमेश्वरा आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा विशेष करून प्रभू आमच्या प्रभू नायडू कुटुंबांकरिता प्रभू नायडू कुटुंबावर प्रभू तुझा तू आशीर्वाद दे प्रभू. त्या परमेश्वरा जे प्रभू आमचे प्रियजन प्रभू आजारी होते त्यांना तू बरं वाटू दिलेलं आहे म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुला प्रार्थना करतो पित्या की प्रभू त्या परमेश्वरा त्यांना पूर्ण आरोग्य तू लाभू दे पित्या. प्रभू जे प्रभू दवाखान्यातून घरी आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. प्रभू जे दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत त्यांच्यावरही प्रभू तुझी दया कृपा असू दे. त्यांची जीवनाची काळजी घे प्रभू. या समय तुला विनंती आहे पित्या. प्रभू संबंध नायडू कुटुंबावर प्रभू तुझं वर्धस्थ तू ठेव प्रभू. राय आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. विशेष करून प्रभू आमचे तेलगोटे कुटुंबियांकरिता प्रभू त्यांना देखील तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे प्रभू बापा. आमचे प्रभू परमेश्वरा तेलगोटे अंकल प्रभू त्याला देखील प्रभू परमेश्वरा जो काही प्रभू व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे बापा तो येशूच्या नावामध्ये दूर कर आणि प्रभू परमेश्वरा त्यांना तुझ्या पूर्ण आरोग्याने तू भर बापा. प्रभू पित्या आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा ज्या दुःख येतात वेदना येतात त्यामुळे प्रभू आम्ही निराश न होऊ पण प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या कृपेचा अनुभव घेऊ शकू अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. राया तुला प्रार्थना करीतो प्रभू की पित्या आमचे तेलगोटे अंकल यांना प्रभू तुझं आरोग्य लाभू दे पित्या. प्रभू त्यांच्या घरातील प्रभू प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तेलगोटे आंटींना प्रभू त्यांना देखील प्रभू परमेश्वरा बीपीचा जो काही त्रास अधूनमधून होतो पित्या तो येशूच्या नावामध्ये दूर कर. त्यांच्यावर तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ तू ठेव पित्या. प्रभू आमचे पित्या परमेश्वरा ब्रदर आशिष आणि पित्या परमेश्वरा योजना वहिनी आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करीतो. त्यांनाही तो आरोग्य दिलेला आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा योआश आणि आशना प्रभू या लेकरांकरिता आम्ही प्रार्थना करतो प्रभू की त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने भर बापा. प्रभू त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी ठेव बापा. आमची या समय तुला प्रार्थना पित्या. संबंध तेलगोटे कुटुंबियामध्ये प्रभू राया तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ तू कायम कर हीच प्रभू या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ बापा तुला या समय प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या पित्या परमेश्वरा पाटोडे आंटी यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य लाभू दे. त्यांच्यावर प्रभू तुझं वर्धस्थ तू ठेव प्रभू परमेश्वरा. जो काही प्रभू त्यांचा प्रभू परमेश्वरा त्रास आहे तो येशूच्या नावामध्ये दूर करून प्रभू त्यांना तुझ्या आरोग्याने तू परिपूर्ण करावं प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वर आमच्या सुवर्णा जोगलेकर वहिनी प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करतो पित्या. त्यांना देखील प्रभू तू आरोग्य प्राप्त होऊ दे. शरीरातील जो काही अशक्तपणा आहे दुर्बळता आहे बापा नाशिक कर येशूच्या नावामध्ये दूर कर. त्यांना तुझ्या आरोग्याने भर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो पित्या. प्रभू त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझं आरोग्य दे पित्या. कुटुंबातील प्रत्येक लहान थोरांना प्रभू तुझा आशीर्वाद दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करत आहोत प्रभू पित्या. आमच्या अर्चना कुलकर्णी ताई प्रभू त्यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करतो पित्या. त्यांना देखील प्रभू तुझ्या आरोग्याची गरज आहे बापा. प्रभू परमेश्वरा पूर्ण आरोग्य त्यांना तू प्राप्त होऊ दे. त्यांच्या प्रभू परमेश्वरा प्रभू पोटाचा त्रास गळ्याचा त्रास प्रभू तू दूर केला म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. आणि प्रभू परमेश्वरा जो काही त्या परमेश्वरा शरीरातील अशक्तपणा आहे तो सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर. डायबिटीसचे प्रत्येक विषाणू प्रभू येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि त्यांना प्रभू चांगली प्रतिकार शक्ती तू देऊन प्रभू परमेश्वरा त्यांच्या शारीरिक जीवनाला प्रभू तुझ्या आरोग्याने परिपूर्ण करावे आम्ही या समय तुला विनंती करत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा सचिन कुलकर्णी दादा त्यांना देखील तुझा आशीर्वाद दे पित्या. त्यांच्याही प्रभू परमेश्वरा जीवनाची काळजी घे. त्यांच्याही प्रभू परमेश्वरा जीवनाला तुझ्या आरोग्याच्या कृपेने भर बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा. आम्ही या समय प्रभू प्रार्थना करतो पित्या. प्रभू आमच्या जेकब आंटी यांच्याकरिता प्रभू त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य लाभू दे पित्या. या दिवसांमध्ये त्यांची विशेष करून काळजी घे. उतारव्यामध्ये प्रभू परमेश्वरा तुझं प्रभू आरोग्याचं वर्धस्थ त्यांच्या जीवनावर तू ठेव प्रभू. आम्ही या समय तुला विशेष करून प्रार्थना करीत आहोत. त्यांच्या कुटुंबामध्ये संबंध जे कुटुंबियांना प्रभू तुझ्या कृपेने तू भर प्रभू. आम्ही या समय तुला हीच विनंती करीत आहोत प्रेमळ बापा. आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझं प्रार्थना करीत आहोत पित्या. डेव्हिड अडाव अंकल यांना प्रभू तुझा आशीर्वाद तू दे पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू गेल्या या आठवड्यामध्ये प्रभू त्यांनी त्या परमेश्वर आपला वाढदिवस साजरा केला. तो वाढदिवस त्यांच्याकरिता आनंदाचा सुखा समाधानाचा कर बापा. पुढील या वर्षामध्ये त्यांच्या जीवनाला तुझ्या कृपेने भर प्रभू. आम्ही या समय विशेष करून तुला विनंती करतो पित्या. प्रभू आमच्या मसी आंटी त्यांच्या कुटुंबासाठी देखील आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांच्यावर तुझं वर्धस्थ तू ठेवलं. त्यांना प्रत्येकांना तू बरं वाटू दिलं म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. प्रभू त्यांची लहान मुलगी पित्या रजनीताई प्रभू आम्ही यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांच्या देखील वाढदिवसानिमित्त त्यांचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू त्यांना देखील तुझ्या आरोग्याने कृपेने प्रभू परमेश्वरा तू भरावं प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतोय. नवीन वर्षामध्ये तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होते आणि प्रभू परमेश्वरा त्यांना प्रभू तुझ्या प्रभू दैवी आशीर्वादांनी तू विशेष करून प्रभू भरपुरीत कर हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रेमळ बापा आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तुझे आभार मानित आहोत प्रभू. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाची तू काळजी घेत आहेस प्रभू. आमच्या मनकाळे कुटुंबाला देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांच्यावर प्रभू तुझं दयाकृपेचं वर्धस्थ तू ठेव. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू लाभू दे बापा. या दिवसांमध्ये त्या प्रत्येकाची तू काळजी घे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत पित्या. आमच्या मनकाळे अंकल प्रभू त्यांच्यावर देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ तू कायम करावं प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रेमळ पित्या. प्रभू परमेश्वरा जे प्रभू इतर लोक
पिते आजारी आहेत प्रभू, अशा प्रत्येकांना मी आज समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत प्रभू. राया आम्ही तुला विनंती करतो प्रभू की त्यांच्या जीवनातील प्रत्येक दुखणं आजारी पण येशूच्या नावामध्ये दूर करून त्यांना तुझ्या आरोग्याने परिपूर्ण कर बाप्पा. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रेमळ बाप्पा. आमची या समय तुला विनंती आहे पित्या की प्रभू प्रत्येकांच्या जीवनावर तुझा आशीर्वाद तू दे प्रभू. राया त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा माझ्या कुटुंबाला देखील प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहे प्रभू. राया माझ्या कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य विशेष करून प्रभू तू प्राप्त होऊ दे बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकांना प्रभू पित्या तुझ्या दयेकृपेने भर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. माझ्या मम्मीचा पित्या किडनी स्टोनचा त्रास पित्या येशूच्या नावामध्ये प्रभू दूर कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा तो सर्व त्रास प्रभू निघून जाईल पित्या परमेश्वरा. ते खडे प्रभू विरघळून जातील अशी तू दया कर बाप्पा. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा तिला तुझ्या दैवी आरोग्याने परिपूर्ण कर प्रभू. या समय तुला विनंती करतो पित्या. बाप्पांच्या पायाचा पित्या परमेश्वरा प्रभू इन्फेक्शन प्रभू सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा सर्व औषधोपचार प्रभू तुझ्या दयेकृपेने तू भर ही देखील प्रभू या समय आम्ही तुला विनंती करतो प्रेमळ बाप्पा. तू प्रार्थना ऐकणारा देव आहे म्हणून प्रभू आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू प्रत्येक दुखण्याकऱ्या व्यक्तींना प्रभू तुझ्या जखम्यात त्याचा स्पर्श होऊ दे. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू या दुखण्यामुळे आजारीपणामुळे प्रभू परमेश्वरा जीवनातील प्रभू परमेश्वरा चिंतेमुळे काळजीमुळे प्रभू परमेश्वरा जी निराशा येते त्या निराशेपासून प्रभू प्रत्येकाला तू दूर कर प्रभू. तुझ्याद्वारे प्रत्येकाचं तू सांत्वन कारण तुझं वचन आम्हाला म्हणतं तुझ्याद्वारे लाभणारं सांत्वन आमच्या जीवाचं समाधान करीते प्रभू परमेश्वरा. त्या समाधानाने प्रभू तू प्रत्येकांना आशीर्वादित कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. आजच्या या साप्ताहिक प्रार्थनेचं प्रभू आमचं दान देखील आम्ही तुला समर्पित करीत आहोत. या दानावरही तुझा तू आशीर्वाद दे आणि प्रभू आमच्या जीवनाद्वारे सदोदित तुझं गौरव होऊ दे. प्रत्येक कुटुंबांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबामध्ये सुख शांती असू दे बाप्पा. हीच या समय तुला विनंती आहे. मान महिमा गौरव आदर सन्मान प्रभू राय आम्ही केवळ तुला देत आहोत प्रभू परमेश्वरा. तू जीवनाचं तारण करणारा परमेश्वर आहे म्हणून आम्ही या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू आमच्या जीवनाचा न्यायाधीश आहे. पारिपात्य हे केवळ देवा तुझ्याकडे आहे याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू पारिपात्य करीतो अर्थात तू आमच्या बाजूने उभा राहतो प्रभू. आमच्या जीवनाची काळजी घेतो याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो पित्या प्रभू. माझ्या प्रत्येक प्रभू मंडळीतील प्रत्येक सभासदांचं तू सहाय्य कर. त्यांच्यावर तुझं वर्धस्त ठेव हीच तुला या समय विनंती करीतो प्रभू. आमचं जीवात्मा शरीर पुढील वेळ सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. आणि प्रभू परमेश्वरा या दानासह आपलं समर्पण आम्ही तुला करीतो. वचनाप्रमाणे तू आम्हाला आशीर्वादित कर ही तुला विनंती करीत प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाय मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येईल जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि मास स्पर्शित आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची प्रीती कृपा व सहभागिता येथून पेसदा सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो व त्याचा सांत्वन आम्हा प्रत्येकाला लाभो. आमेन. शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती सदोदित आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह असो. आमेन.